माणसाला या दोन गोष्टी कळल्या पाहिजे. आणि ह्या ज्या दिवशी कळायच्या त्या दिवशी आपण तिरडीवर असतो. ज्यांना कळायच्या ते फक्त मानतात, त्यांना कळत नाही. कळलं तुम्हाला? दोन गोष्टी कोणत्या कोणत्या दोन गोष्टी माहितीये? ज्या आपल्याला कळत नाही आणि त्या आपल्याला आपण मेल्यावर लोक ऐकवतात, जिथं ऐकू येत नाही. आणि जे ऐकवतात त्यांना ते कळत नाही. त्याचं प्रमाणच ऐकायचं असेल तर ऐका. देह हे काळाचे म्हणतात का नाही? तेथे मनुष्याचे काय आहे. आणि हे कुठं म्हणतात माहिती का? जे माणूस गेलंय, ज्याला त्याचं काही घेणं देणं नाही, आता त्याच्या माहिता पुढे हे भजन गाऊन आणि जे म्हणतंय त्यालाही कळत नाही. ते उलट झाल्यावर म्हणतंय दावा झाला, मग ते माहितीचं पाकिट नाही दिलं तुम्ही. आणि अभंग कोणता म्हटला? देह हे काळाचे. आपला आयुष्याचा शेवट त्याच्या हातात आहे, त्याच्या हातात. म्हणून माझे तुकोबराय नेहमी भगवान शंकराला म्हणतात, शेवट तो होतो तुझी याने गोड म्हणून चाड धरीत असो. बघा तुम्ही, आज सकाळीच विषय झाला. एक महात्मा आला होता. महाराज तुकाराम महाराजांची स्थान भामचंद्र पांढरा गोराड्यावर का म्हणलं, या तिन्ही डोंगरावर भगवान शंकराचं वास्तव्य. ज्याला खरंच साधना करायची ना त्याने भगवान शिवाच्या जवळ साधना करावी. मला जो मनुष्य भगवान शिवाच्या सानिध्यात साधना करतो ना त्याला मृत्यूचं भय कधी राहत नाही. तुकोबरांची भाषा जी, आम्हा भय नाही चिंता राख जन्म मरण काही एक झाला इहलोकी परलोक झाले सकाळी क वैकुंठ. आम्हाला वैकुंठाला जायची गरज नाही, आम्हाला कैलासाला जायची गरज नाही, कारण आम्ही ज्याच्या सानिध्यात आहे तिथंच वैकुंठ आहे. ते मला येथून या ठाव सांगायचे, तिथून आम्हाला सगळं कळतं. कशासाठी? एक लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर थोडासा हिशोब करा ना. रोजचं एक टायमाचं 250 ग्रॅम धान्य खातोय आपण. थोडा हिशोब करा, किती पोती धान्य खाल्लं आपण? केलाय कधी हिशोब? नाही केलाय, नाही केला. मग कल्पना करा, हिशोब केला नाही पण आजपर्यंत आपण उपाशी राहिलो. जरी पैसा, जरी कष्ट केले, जरी पैसा आपण दिलेला असला तरी पण ते धान्य आपल्यासाठी निर्माण करायचं काम आपण करू शकत नाही, करू शकत. आपली सगळी व्यवस्था या संपूर्ण विश्वामध्ये, सगळी व्यवस्था आपल्या जन्माच्या अगोदर त्यांनी तयार करून ठेवलेली. आपल्याला ज्या उद्देशाने इथं पाठवलेलं आहे तेवढंच काम आपल्याला करायचंय, बाकी काय नाही. काय करायचं बरं? काय करायचंय? तुकोबरांची भाषा आहे, ह्याच्या निरसने पाविजे या ठाया जव माझी काया ऐशी. पुन्हा मी सांगेन हे जे बघा तुम्ही, जव माझी काया ऐशी नाही. हे शरीर माझं नाही, हे फक्त आता कुंभमेळ्यातले ते आगोरे साधूच म्हणतात. हमारा नाही आहे, हमारा नाही. आपल्या समोर ते असं तोडतात लचके शरीराचे, आपल्याला थोड्या चिमटा घेतल्याला सण होत नाही. कसं करत असतील? म्हणजे हे शरीर सुद्धा माझं नाही अशी भावना ज्याची झाली ना तोच त्या ठिकाणी पोहोचतोय. आपल्यासारख्याचं काम नाही, खरंच नाही. मग तरी सुद्धा आपल्यासारख्याचं काम नाही म्हणून आपण हे सगळं सोडून द्यायचं का? नाही. तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी मार्ग सांगितला, या मार्गाने तुम्हाला जायचे. कोणता मार्ग सांगितला तुम्हाला? आम्हाला सोपा सांगितला मार्ग. त्याचं काय, तुम्हाला कुठं जायचे ठरवून, मेल्यावर कुठं तरी जाणार आहे ना आपण, का नाही जाणार? जाणारच आहे, नक्की जाणारच आहे. पण त्याने सांगितलं तुम्ही एवढंच करा, सोपं करा. सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. प्रश्न केला तुकाराम महाराजांना, का हो हे तुम्ही सांगितलं, संतांनी सोपं सांगितलंय, मग सगळे का नाही नाचत टाळ दिंडी घेऊन? सगळे का नाही नाचत? आपल्या गावात जर सप्ताह असेल तर सप्त्यात दिंडीला सगळे असतात का? बर, जर तुकाराम महाराजांनी सांगितलंय की तुम्ही सोपं सांगितलंय आपल्याला, तुम्ही टाळ दिंडी घेऊन नाचलं पाहिजे, मग का नाचत नाही?
कारण इथं वैकुंठाला जायला कुणाचं पडलेलं नाही. कोणाला जायचंय वैकुंठाला? तुकाराम महाराजांना ज्या वेळेला विचारलं की तुम्ही सोपं का सांगितलं आम्हाला, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, त्याच्यावर तुकाराम महाराजांचं उत्तर आहे. काय म्हटले तुकाराम महाराज? ज्याच्या हातामध्ये टाळ आहे, जो दिंडीमध्ये, तोच वैकुंठाचा अधिकारी आहे. तुकोबारांची भाषा प्रमाण ऐका कसं आहे ते. टाळ दिंडी हाती, वैकुंठीचे ते सांगा, वैकुंठीचे ते सांगाती. वैकुंठाला घेऊन जाण्याकरता आपल्याला हा टाळ महत्वाचा आहे. वैकुंठाला घेऊन जाण्याकरता दिंडी, वैकुंठाला जाण्याकरता वारी, हे सगळ्या गोष्टी वैकुंठाला देणार आहे. कितीतरी प्रमाण सांगता येतील. तुकोबराव म्हणतात हे वाट घुमटी वैकुंठाशी जातात, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. म्हणजे ज्याला रामाची कृष्णाची कथा कीर्तन आवडतात, जो दिंडीत आहे, त्याच्यासाठी वैकुंठाची वाट गोमटी म्हणजे सोपी आहे, चांगली आहे. मग बाकीचे कुठं जातात? कधी भासणार नाही. म्हणजे मला असं म्हणावं वाटतं, पण माझ्या म्हणण्याला तुम्ही किंमत देणार. जो खरंच आयुष्यात कधी भासणार नाहीये, कधी परमार्थात नाही, त्याच्या मैत्रीला भजन लावूच नाही. कशासाठी लावायचं सांगा? तुम्हाला पाकिट मिळावं म्हणून जर लावत असाल तर पाकिटसाठी भजन असं नाव द्यायचं. हे भजन आमचं पाकिटासाठी आहे. कधीतरी देवासाठी भजन असू दे, कधीतरी साधकासाठी भजन, साधू संतांसाठी भजन असू दे. कोणासाठी भजन आहे सांगा? जर भजनात एवढी ताकद आहे तुम्हाला दिंडीला कुठं वैकुंठाला घेऊन जा, बरोबर आहे का नाही? जर भजन केलेलं मनुष्य वैकुंठाला जाऊ शकतो, वारीला गेलेला मनुष्य वैकुंठाला जाऊ शकतो, किंवा टाळ आणि दिंडी जर असेल तर तो वैकुंठाला जाऊ शकतो. याने आयुष्यभर दारू पिले तुम्ही दिंडी घेऊन त्याच्या मैत्रीला गेला तर त्याला वैकुंठाला जायला असं किती सोपं आहे का नाही? मग काही नाही, आयुष्यभर काही करायचं आणि फक्त भजन ठेवायचे मैत्रीला. मैत्रीला भजन ठेवून कोणी वैकुंठाला जात नाही, लक्षात ठेवा. कोणी वैकुंठाला जात नाही. तो तुम्ही कृतज्ञतेचा सोहळा आपल्या आयुष्यात आपल्या बापदाद्यांनी भजन केलेली असेल, जर खरंच अध्यात्माची वाटचाल केलेली असेल तर त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्यासाठी आम्ही आमची वाणी वेचू, त्यासाठी हे वेचू आले. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्यासाठी आम्ही एक दोन अभंग म्हणू ना. कोणासाठी? ज्याने खरंच काही तरी केलं, गावात भजन केलं, भजनात मृदंग वाजवला असेल, टाळ वाजवला असेल, दिंडी विनेकरी असेल, त्या भजनातला काकड्यामध्ये महिना भरतो, त्यांच्यासाठी तुम्ही भजन करा ना. त्यांच्यासाठी करा. मध्ये मध्ये आम्हाला सुद्धा थोडासा रोग झाला तो, ती आम्हालाच अडचण यायला लागली. आम्ही असे ठरवलं होतं जो मनुष्य दारू पिऊन मेला त्याच्या दाव्याला प्रवचन करायचं नाही. आता दुर्दैव असं झालं आमच्या जवळचा पाहुणा मेला, बरं नाही करावं तो वाद. एक लक्षात ठेवा, आपण आपल्या आयुष्यात आपली जी साधना आहे, आपण केलेली साधना आहे, पारमार्थिक साधना आहे, ही कोणत्याही कारणासाठी वापरायची नाही. लक्षात ठेवा. वास्तुशांतीला खरंच भजन करा, की ज्या वास्तूमध्ये खरंच भाविक लोक राहणार असतील त्यांच्यासाठी भजन करा ना.
ज्याने गावाचं लुटून घर बांधलंय त्याच्या वास्तुशांतीला जर तुम्ही भजन करत असाल मला सांगा ना, त्याचा उद्धार तर नाहीच होत. पण तुम्ही तसल्याचं खाल्लं तर तुम्ही पतनाला जा. जाईला पतना नेणे हा संदेह तुकाराम महाराज म्हणतात, संशयच नाही पतनाला जाणार. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्याच्या आयुष्यात खरं साधना घडली ना त्याच्या करता वेळ देत चला. त्याचं कारण काय माहिती का, त्यांनी जी साधना केलेली, त्यांनी जे तप केलेलं आहे, त्यांनी जे जप अनुष्ठान काय केलेलं असेल त्याच्या पश्चात जर तुम्ही त्याच्यासाठी भजन पूजन कराल आणि वेळ द्याल तर तुम्हाला सांगतो तुकाराम महाराज म्हणतात तो वेळ तुमचा देव लिहून ठेवतो. निळोबरायांचं प्रमाणे काळ सार्थक केला त्यांनी, दरिला मनी विठ्ठल तुमचा काळ सार्थक झाला. लक्षात पुण्यवंता व्हावे घेता आपल्याला पुण्य मिळतं आणि नको त्याचं नाव घेतलं तर पुण्य तर मिळणार नाही, आशलेलं निघून जात. आणि आशलेलं निघून गेलं की तुका बरं आपल्याला स्पष्ट म्हणतात, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. म्हणजे पुण्य तर पुण्य जातच, पुण्य जाऊ दे गेलं तर, पण आपण अधोगतीला जातोय ना. पण अधोगतीला जर गेला, पापी माणसाच्या बरोबर जर अधोगतीला गेला तर त्याचा उद्धार होत नाही होत. म्हणून तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सत्संगाला फार महत्व सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी दोनच साधनं सांगितली कलियुगामध्ये, बस संतांचा संग आणि नामस्मरण, या दोन गोष्टी काहीच करू नये. आपलं हे सोडून सगळं चाललेलं आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे. या दोनच गोष्टी नाही, सत्संग नाहीये आणि नाम साधन आहे. ह्या दोन गोष्टी स्वतःच्या उद्धारासाठी. पतन उद्धार संघाचा महिमा असं सांगितलं ना की आपला उद्धार कोणामुळे, संगतीमुळे. मग उद्धार होईल अशी संगत करावी आणि आपला उद्धार नामाने, कलियुगी उद्धार. मग एवढं सोपं साधन असून आपण स्वतः साधना का निवडत नाही बरं? ज्या माणसाने स्वतःची साधना स्वतः निवडलेली आहे आणि ते परमार्थाला लागलेलं महाराज, त्याच्या आयुष्यात त्याला कधीच धोका नाही, धक्का होत नाही, कधीच धक्का नाही. कारण तो त्याच्या साधनेवर उतरतो, साधने उतरतो. त्या सकाळी साधूचं वाक्य ऐकलेलं फार सुंदर. जो कुंभ में आता है वो भीतर जाता है. वाक्य काय होतं बघा त्या साधूचं, वो कुंभ में आता है वो भीतर जाता है. म्हणजे बाहेर नाही राहत, भीतर म्हणजे आतमध्ये. दुसरं वाक्य त्यांनी ते सांगितलं नंतर पुढे, जो कुंभ में आता है, कुंभ म्हणजे मानव शरीरातील, वो भी तर जाता है. पण पुढचं वाक्य ऐका, सिर्फ उसे नाम साधना करनी चाहिए. ऐका, कशाने तरुण जातो, कशाने तर महाराज नामस्मरणाने तरतो ना. किती सुंदर चिंतन सांगितलं. जो कुंभ में आता है वो भीतर जाता है. तो म्हणजे कुंभमेळ्यात आलेला आहे तो बरोबर आतमध्ये जातो, कशासाठी, स्नान करण्यासाठी. और जो कुंभ में आता है वो भी तर जाता है. जो या जन्मात येतो मनुष्य देहात तो तरुण जातो. मला सांगा, आपल्याला कुत्र्याचा जन्म मिळाला तरुण जाता येईल का? बैलाचा मिळाला तरुण जाता येईल? म्हणून काय पुण्य केले असेल आपण मागच्या जन्मी, अनेक जन्माचं, की आपल्याला मनुष्य देह मिळाला. फक्त तरण्यासाठी उपाय सांगितला, दोन उपाय सांगितले. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. आणि अजून दुसरं, साधूचे संगती तरुणोपा.
महाराजांनी दृष्टांत दिले. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मान, साधूचे संगती तरुणोपाय. मग जर साधूचे संगती तरुणोपाय आहे, मला सांगा आपण किती माणसं साधूच्या आश्रित आहे? कोणत्या महात्म्याच्या आश्रयाला आपण राहतो? आणि जर राहत नसू तर आज पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढंच काम करा, आपल्याला कोणाही कीर्तन करायचं, प्रवचन करायचं, कोणाचंच नाही ऐकायचं. माझ्या गाठ्यातला एक अभंग मला रोज वाचता येईल आणि मला रोज ज्ञानेश्वरीतली एक ओवी वाचता येईल. माझ्यासाठी जर तुकाराम महाराज खरंच साधू असतील, माझ्यासाठी जर ज्ञानोबा साधू असतील, तर मला दारू नेण्याचं काम ते करतील. बस एवढंच काम आपल्याला करायचं. स्वतःसाठी साधना करा. तुम्ही किती कथा कीर्तन प्रवचन सत्य ऐका करा, त्याच्याविषयी दुमत नाही आपलं. तुम्ही रोज कीर्तनाला जा, पण स्वतःसाठी साधना करायची असेल तर एक अभंग तुकोबारायचा, जो येईल तो, तुम्हाला जो वाटेल तो अभंग रोज वाचा. रोज एक ओवी वाचा ना, साधूची संगत झाली. आणि सगळ्यात सोपं सांगितलं नामस्मरण. कुठलंही नामस्मरण करा. हे कशासाठी सांगितलं? तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये ही साधना केली आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो. आपल्याला कुठंतरी जाऊन पोहोचायचंय. मला सांगा, आपण खूप संपत्ती मिळवली, आपण घरदार बंगला सगळं काही मिळवलं, आपण मेल्यानंतर कुठं जाणार आहे? कुठं जाणार आहे? स्मशानापर्यंत जाणार आहे. तिथून पुढचा प्रवास आपल्याला माहिती नाही. पण ऐका बरं, जर संपत्ती मिळवली, सगळं काही धनधान्य मिळवलं, तर आपला प्रवास स्मशानापर्यंत, स्मशानाच्या नंतर आपण पुढे जाणार आपल्याला माहिती नाही. पण आता ऐका, जर सत्संग केला, नामसाधना केली, परमार्थ केला, तप केलं, दान धर्म केलं, तर आम्ही लोकांना सांगू शकतो आम्ही दान धर्म केलं, आम्ही स्वर्गाला जाणार. ज्ञानोबा जर स्पष्ट सांगतात, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. तुम्हाला स्वर्गाला जायचं असेल तर यज्ञाधिक कर्म करून दान धर्म करा, तुम्ही स्वर्गाला जाणार. मग स्वर्गाला जायचं देव ठरवतो का आपण ठरवायचं? सांगा ना, आपण ठरवायचं. मला सांगा, तळेगावला जायचंय, तुम्ही ठरवलं ना तर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही तळेगावला जायचं ठरवलंच नाही तर एसटी का तुमच्या दारात येऊन राहणार आहे? तिचं काम आहे, ती रस्त्याने जाणार. तुम्ही ठरवलं तिथं जायचं, निघायचं. तसंच आहे, यज्ञाधिक कर्म केले की तुम्ही स्वर्गाला नक्की जाणार, ध्यानाधिक कर्म केले की तुम्ही कैलासाला नक्की जाणार आहे, आणि तप केलं तर तुम्ही वैकुंठाला जाणार. कितीतरी मी तर हे जास्तीत जास्त याच्यावर भर देतो, तपाचे सामर्थ्य तर चिरंजीव कल्प. मग वैकुंठात नांदायला देव नाही नांदून देत आपल्याला, आपण नांदलं पाहिजे जाऊन. आणि वैकुंठात नांदायचं तर तप केलं पाहिजे, कैलासात जायचं तर ध्यान केलं पाहिजे, स्वर्गाला जायचं तर यज्ञ केला पाहिजे. आणि हे काहीच नाही केलं तर नरकाला जा. तुकोबारा म्हणतात, गेला तरी जावो सुखे नरकाशी, सुखाने जाऊ दे, जायचंय तर नरकाला. का? कारण जर मनुष्य देहात जन्माला येऊन त्याला माणसाची कर्म कळली नाही, जर तो माणसासारखा वागला नाही, मग माणसासारखं वागणं तर म्हणजे नेमकं काय? मनुष्य पड तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशु होनी. त्याने सांगितलंय, मनुष्यपणा मिळालाय ना तुला, माणसाचा देह मिळाला ना, तर साधी नारायण, ज्याच्यातून तुला देव साधता येईल ते कर. आता कशाने देव साधता येतो त्याचे 3 मार्ग सांगितले. पहिला सांगितला कर्म मार्ग, दुसरा सांगितला भक्तीचा मार्ग, आणि तिसरा सांगितला ज्ञानाचा मार्ग. तुला कर्माने देव भेटल, तुला भक्तीने देव भेटल, आणि तुला ज्ञानाने देव भेटेल. आता पहा, कर्माने जर देव भेटतो तर अशी कोणती कर्म आहे ती केल्यावर देव भेटतो? सांगा बरं, कोणती कर्म करावी लागतात की मला देव भेटल? त्याच्यासाठी काय करावं? मग मला सांगा, या जगामध्ये सगळे जे जन्माला आलेले जीव आहेत ती देव कर्म करत नाही का? पण त्या सगळ्यांना देव का भेटत नाही? मग त्या कर्मामध्ये काहीतरी असेल ना. मग काय कर्म आहेत अशी? त्याच्यात 2 वर्ग पाडले. कार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य कुडे लोकी वाळावे का. पहिलं सांगितलं, थोडस विचार करा, मला काय करायचंय हे ठरवा. जे करायचंय ते अकृत्य जर असेल, म्हणजे नाही, कृत्य म्हणजे करण्याजोगं नसेल, तर ते कर्म माणसाने कधीच करू नये, तर देव भेटल.
जे कर्म करण्यासारखं नाही अशी कर्म करत राहिला तर देव कधीच भेटणार नाही. आणि म्हणून तर म्हटलंय द्वारकेचा राणा कौरव घरी. काय म्हटलं? पांडवा घरी का म्हटले तुम्ही? कौरवांनी काय चांगले केलं? मग लगेच कसं प्रमाण आठवतो द्वारकेचा राणा पांडवा? त्याचं कारण आहे, त्यांना माहिती होत ज्या गोष्टी करायच्या नाही. मग काय केल्या? दोन गोष्टी एक लक्षात ठेवा. संसारिक माणसाला जर खरंच तरुण जायचं असेल ना, दोनच गोष्टी तुकोबाराने सांगितल्या. नाटाचा अभंग पहा. इतुले करी भलत्या परी परद्रव्य परणारे सांडोनी अभिलाषांतरी वरते व्यवहारी सुखरूप. त्याने सांगितलं एवढंच काम कर, नाहीतर कौरवासारखी गती होईल. काय? परद्रव्य आणि परणारे. पांडवांचं धन आणि पांडवांची पत्नी. वाटोळ सगळ्या कुळाचं झालं का नाही? काय राहिलं सांगा बरं कौरवांचं? काय राहिलं बघा तुम्ही. तेच रावणाच्या बाबतीत घ्या. संसार सुखाचा करायचा असेल तर या दोन गोष्टी नियमाने पाळल्या पाहिजे. परद्रव्य परणारी यांचा धनी विटाळ. इतुले करी भलत्या परी परद्रव्य परणारी सांडोनी अभिलाषांतरी वरती व्यवहारी सुखरूप. न करी दंभाचाच सायास. काय सांगितलं? न करी दंभाचा सायास. सीतेला पळून नेण्याकरता रावणाला दंभ म्हणजे ढोंग करावं लागलं. कशाचं ढोंग केलं त्याने? साधूचं ढोंग केलं. मग त्याने साधूच्या ढोंग करून साधूची विटंबना केली नाही काय? साधूची विटंबना केल्याचं पाप किती लागलं म्हणजे मारावं लागलं. तर ही रावण घर दिवानं मारते. ज्याने साधूचा वेश परिधान करून ढोंग केलं त्याच्या घरी दिवा जाळायला सुद्धा कोणी शिल्लक राहत नाही. हा नीतीचा, सृष्टीचा, प्रकृतीचा नियम आहे. मग रावणाला जर दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री जगू देत नाही, कौरवांना जर नाश करून टाकते कौरवांचा, तुम्हाला आम्हाला काय? आपलं तर कुठे आहे? म्हणून संसारी जीवाला हे दोन मुद्दे सांगितले. परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ असं सुद्धा प्रमाण सांगितलं. परद्रव्य आणि परणारी यावनी दुरी सोहळा तो असंही प्रमाण तुकोबाराचं गात येते. म्हणून त्यांनी काय सांगितलं? आपलं जीवन जगत असताना असं जीवन जगा की तुम्ही साधने करत राहा. ती साधना करत असताना दुसऱ्याचं धन दुसऱ्याचे या दोन गोष्टीपासून दूर राहिलात ना, तुमची परमार्थाची साधना सुरूच आहे. काय करावं लागलं सांगा? या कर्मापासून वेगळा झाला त्या माणसाचा उद्धार झाला. आपल्या कर्माने कोणाला त्रास नको आणि कोणाचा आपल्याला त्रास नको एवढी काळजी घेतली, बस आपला उद्धार झाला. कर्माचं सूत्र एवढं कळलं पाहिजे. कमीत कमी जे आपलं आहे ना, आपल्या मिळालंय ना प्रारब्धाने, त्याचा यथेच्छ उपभोग घ्यावा. अजून ते पण सांगतो, जे मिळालंय ना वेळच्या वेळेवर भोगून पाडावं मारा. नाही तर काही ना सवय असते, मिळालंय ना ते सुद्धा भोगता येत नाही. बघा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, मग त्या आपाव थोर आहे जेणे ते हातीचेच आहे आणि प्राप्तहीन आहे बघू. काही माणसं अशी आहेत त्यांच्या कर्माने दिलेलं आहे, कर्माने मिळवलं, पण नशीब इतकं फुटका असतं ना. आणि काहीच असं आहे दैवत येतं पण कर्म घेऊन जातं. कर्म अशी चुकीची आहेत की नशिबाने मिळालेलं सुद्धा बघता आलं नाही. त्यांना काय म्हटलंय ज्ञानोबा म्हणतात, प्राप्तहीन आहे बघू बघू समोर असलेलं ताट सुद्धा खाता आलं नाही. काही नाही खाता आलं. याचं कारण काय? त्याची कर्म चुकली. ज्या माणसाचं कर्म चुकलं त्याला या जगामध्ये सुट्टी नाही. देवाचा बाप असला तरी सुट्टी नाही. मग आपल्या आयुष्यात जर आपलं कर्म आपल्याला मोक्ष देणार असेल, कर्म जर चांगली गती देणार असेल, कर्माचा सिद्धांत सांगितला, तुम्ही किती काही करा तुम्हाला तुमच्या गायी म्हशी स्वर्गाला घेऊन जाऊ शकत नाही. तुमचं धन तुम्हाला स्वर्गाला घेऊन जाऊ शकत नाही. तुमची पत्नी तुम्हाला स्वर्गाला नेऊ शकत नाही. त्याचा श्लोक ऐका. धनानी भूमो पशवस्य गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने. किती सोयरे धायरे पब्लिक आली, लोक स्मशानात गर्दी केली, जागा नाही म्हटले स्मशानात उभं राहायला, पण ते स्मशानातून घरी जातील, आपल्याला स्वर्गाला घेऊन जाऊ शकत नाही. मग जन स्मशाने. परत म्हटले देह चितेवर ठेवला, आग लावली, आता काय? देह चिताया परलोक मार्गे. म्हटले कस काय जाणार? त्याचं उत्तर दिलं एका साधू, या सगळ्यांमुळे तो स्वर्गाला जाणार नाही. कर्म अनुभव त्याचं कर्म त्याला स्वर्गाला घेऊन जाणार आहे, त्याला उत्तम गतीला घेऊन जाणार आहे. आणि जर कर्म आपल्याला त्या ठिकाणी नेत असेल तर अशी कोणती कर्म केली तो कर्माला त्या ठिकाणी पोहोचेल. आपल्या अगोदरचा भाव आपल्याला पाहायचा आहे. कारण तुकाराम महाराज अशा एका ठिकाणी पोहोचलेले. ते कोणतं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जायला तुकाराम महाराजांना काय करावं लागलं?
तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनात मी काही साधना केली आणि मी इथं पोहोचलो. कसा पोहोचलो? खरं पाहिलं तर या संसारामध्ये प्रत्येक जीव कर्माने बांधलेला आहे. जो मनुष्य बांधलेला आहे तो पोहोचेल कसा? त्याला मोकळं व्हावं लागतं ना, मोकळं व्हावं लागतं ना. मला जर तुम्ही इथं खांबाला बांधून ठेवलं, हातपाय बांधून ठेवले, मी तळेगावला कसा पोहोचल? मग मी मोकळा पाहिजे तर जाऊ शकतो ना. मग हेच वाक्य तुकाराम महाराज सांगतात, जी माणसं या संसारात आल्यानंतर कर्माने बांधलेली आहेत ती कर्माने सुटत नाहीत, त्याला साधनेने सुटतात. बघा तुम्ही, बांधलंय कर्माने, पण एकमेव कलियुगात असं साधन आहे, नामाने माणूस मोकळा होतो. तुकाराम महाराजांची भाषा आहे, बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनाची गाठ उकलली पाहिजे. माणूस, प्रत्येक मनुष्य कर्माने बांधलेला आहे. आता अजून 15 मिनिटं तुम्ही बांधलेले कोणाशी? माझे. जय विठ्ठल होईपर्यंत तुम्हाला तरी असं वाटतं ना सुटावं माणसाने. हा बरोबर, 11 वाजता आपण मोकळे होणार. 11 वाजता मोकळे होणार याचा अर्थ 11 वाजता जय विठ्ठल झाला पाहिजे तर जय विठ्ठल झाला नाही तर मग मी 11:15 म्हणलं तर 11:15 पर्यंत बसवं लागेल, 11:30 म्हणलं तर 11:30 पर्यंत बसवं लागेल. याच्या पलीकडे काय होणार? 11:30 वाजता तुम्ही जरा मांड्या उलट्या पांड्या करा, असं बघाल असं बघाल, काहीतरी करणार. म्हणजे मला एवढं सांगायचंय की सुटण्याची इच्छा प्रत्येकाला आहे, पण माणसाचं जगणं जिने पराधीन आणि का आपलं जगणं आपल्या हातात नाहीये, वाटतं तितकं सोपं नाहीये. मग तुकाराम महाराज म्हणतात याच्यावरती बऱ्याच जणांची सत्ता आहे. आपल्या प्रपंचात आणि व्यवहारात खूप जणांची सत्ता आहे. देवाची सत्ता नाही सांगितली, व्यवहारातली सत्ता सांगितली. पहिली आपण जिने पराधीन आणि काहती, आपलं जगणं पराधीन आहे. किती पराधीन आहे? आई वडिलांच्या सत्तेत त्यांची सत्ता याच्यावर आहे, पत्नीची सत्ता आहे, मुलाबाळाची सत्ता आहे, नातेवाईकाची सत्ता आहे, सगळ्यांची सत्ता आहे आपल्यावरती. बघा, आणि म्हणून तर आई वडिलांसाठी आपल्याला जावं लागते, पत्नीसाठी जावं लागतं, मुलाबाळासाठी जावं लागतं. कोणाची सत्ता नसती तर कोणाची सत्ता नसती तर आज कीर्तनाची तारीख मला नसती, आज कुंभमेळ्यामध्ये मी असते. त्यांना विचारलं तुमचे आई बाप माहिती नाही म्हणतात, घर माहिती नाही म्हणतात, राहता कुठं माहिती नाही म्हणतात. पण का की ज्याला कशाचीच फिकीर नाही, त्याने सगळ्याचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग केलाय. जो भक्त आणि भक्त ईश्वराचा झालेला आहे त्याला काहीच घेणं देणं. पण हे सगळं बंधन आहे ना तुम्हा आम्हाला आहे, कर्माचं आहे, गुणांचं आहे, संसाराचं आहे. 3 बंधन, 3 बंधन तुम्हाला सांगू. चांगलं काम करणारा, चांगलं वाजवणारा असला ना तरी त्याला मोकळं सोडित नाही लोक, बंधनात येत. चांगले गुण असले ना एखाद्याकडे, एखाद्या आचार्याचा स्वयंपाक चांगला असला की त्याला अडकवलंच. बघा तुम्ही संसारात सुद्धा
संसार चांगला करणारा मनुष्य कधीच मोकळा राहत नाही. मला त्याला गुंतवूनच ठेवतो. तुमच्याशिवाय नाही काय झालं तर म्हणतील तुम्ही जरा समाज प्रबोधन कराल तरी त्या प्रपंच कसं करावं ते तर सांगायला मी त्याला अडकवल्याशिवाय राहत नाही. मनुष्य हा बांधलेला आहे आणि मी सांगण्यापेक्षा भगवान परमात्म्याचा अर्जुनाचा 15व्या अध्यायाचा संवाद आहे त्याच्यात सांगितलं कर्मानुबंधीन मनुष्य. एका वाक्यात सांगितलं माणूस हा कर्माने बांधलेला आहे. मग आता जर मनुष्य कर्माने बांधलेला आहे तर त्याला कुठंतरी जायचंय ना. किती दिवस बांधून ठेवणार तुम्ही? मग जीवाला प्रत्येक वेळेला असं वाटतं की आपण सुटावं जावं. कुठं जावं? जो जिथं बांधलेला आहे ना तिथला त्रास त्याला माहिती असतो. बघा तू एखादा मनुष्य सारखा जर एखाद्या ठिकाणी बांधलेला असेल म्हणजे बांधलेला म्हणजे दुरीने नाही पण त्या कामात जर त्याला टाकलेलं असेल तर त्याला एक दिवस असं वाटतं की नको बाबा हे नको आता बस कंटाळा आला याचा. म्हणजे त्याला सुटण्याची इच्छा होते. पण सांगू तुम्हाला दोरी नसली तरी तो मनुष्य बांधलेला आहे. कशाने बांधलेला असतो त्यालाच तुकाराम महाराजांच्या भाषेत म्हणतात मायाजाळ. म्हणून तुकाराम महाराज म्हटले नको नको म्हणा गुंतू मायाजाळी. बस याच्यात मला गुंतायचं नाही. मग आता काय करायचं? मला याच्यातून वेगळं व्हायचं. मला याच्यातून सुटायचं आणि वेगळं व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं? बस आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला देहाने मारायचे आत्म्याने अमर व्हायचे. मग आत्म्याने अमर व्हायचंय मग आत्म्याचं ठिकाण कोणतं आहे? देहाने जर मारायचंय तर देहाचं ठिकाण कोणतं आहे? देहाचं ठिकाण कोणतं आहे माहितीये का आपल्याला? असं कसं नाही म्हणता तुम्ही माहिती. देहाचं ठिकाण एकच आहे शेवटी स्मशानभूमी. दुसरं कुठं ठिकाण? शरीर कुठंही फिरू द्या शेवट एक जागा त्याला आहे शरीराला त्याला स्मशानभूमी असं म्हणतात. तिथं गेल्यानंतर परत दुसरीकडे जाता येत नाही. आपला शेवट तिथं झाला दुसरीकडे जाता येत नाही. पण आत्म्याचं ठिकाण बदलतं. आत्म्याचं ठिकाण कसं काय बदलतं? ऐका आत्मा शरीरात काही काळ राहतो. त्याला मिळालेलं आयुष्य आहे तेवढा काळ तो शरीरात राहिला. पण एका क्षणामध्ये त्याने शरीर सोडलं की तो इथं थांबत नाही. तो काय करतो? त्याच्या निजधामाला त्याच्या परमधामाला जाण्याची इच्छा करतो. मग तो इथून तिथं जाण्याकरता त्याला काय लागतं? बरोबर त्याला इथून तिथं जाण्याकरता काय लागतं? त्याचं उत्तर आहे त्याला फक्त त्याचं कर्म नेतं लागतं. दुसरं कुणी नेत नाही. त्याला काही गाडी नसते. हो मग ती काय असं काही नाहीये की तो जास्त श्रीमंत आहे मग त्याला ती फॉर्च्युनर गाडीमध्ये जाऊ द्या असलं काही नाही. त्याला हेलिकॉप्टर जाऊ द्या असलं काही नाही. महाराज जे जाण्याकरता अंबानीला लागणार आहे तेच आपल्याला लागणार असं काही नाही. महाराज जगातला किती श्रीमंत असला तरी त्याच्या आत्म्याला जायला तेच लागणार आहे जे आपल्याला लागणार आहे. उलट मी तर म्हणतो आपण परमार्थ केला तर आपल्या आत्म्याची सोय परमात्मा करेल. आणि त्यांनी किती संपत्ती असून परमार्थ नाही केला तर त्याच्या आत्म्याची सोय देव सुद्धा करू शकत नाही. हो तो नाही म्हणतो. तो म्हणतो 1300 रुपयाची लिटरची बाटली प्याला पाण्याची असं म्हणतात श्रीमंत. 1300 रुपये लिटरचं पाणी पितात असं त्या पाण्यात काय आणि त्याने किती 1300 रुपयाचं पाणी पिलं तरी सकाळी त्याचं काय होणार? तेच होणार. मग मला सांगा शरीराला जेवढे आपण भोग देतो ना भोगे रोगा जोडून या आणि अरुचिते होकार किती शरीराला तुम्ही भोग द्या त्या भोगाचं रूपांतर रोगात जाण्याशिवाय राहत नाही. पण कदाचित जर तुमचं प्रारब्ध चांगलं असेल तुमचं कर्म चांगलं असेल तुमची भक्ती चांगली असेल तर त्याच्यातूनही तारण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये लक्षात ठेवा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून तुम्हाला सांगू काही माणसं मारताना ओळखायचे असतात. त्याच्यावरती हरीची जर कृपा झाली ना त्याच्या सगळ्या प्रारब्धाचे भोग नष्ट करतो. कितीही त्याला त्रास झालेला असू द्या मरताना मला त्याची व्यवस्था तो करतो. ते ऋणवाईपण देखोनी अंगी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी आणि भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. हे सोपं नाहीये. लोक म्हणतात आयुष्यभर भजन करून काय केलं? भजन करणाऱ्याला कळतं मरताना की आपण भजन केलं त्याचा फायदा काय झाला. काय फायदा झाला? फायदा एकच ते ऋणवाईपण देखोनी अंगी. ते ऋणवाईपण म्हणजे कर्ज देखोनी अंगी भगवंताने पाहिलं स्वतःच्या अंगावर घेतलं ते कर्ज. आणि मग शेवट विचार केला. काय विचार केला? भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. लोक म्हणतात एवढं भजन केलं म्हातारीने नीट सांभाळलं नाही
पोरांनी नीट सांभाळलं नाही, सुनाव लक्ष देत नाही. तुम्हाला सांगू, या सगळ्यांचा बाप जगाचा मालक त्याची सेवा करतो. भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी मारत. म्हणून तर ज्ञानोबारांना म्हणावं लागलं, अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. आतून बाहेरून रक्षण करायचं काम फक्त भगवान परमात्मा करतो. आणि त्यांचंच करतो ज्यांनी आयुष्यामध्ये साधना केली, ज्यांनी काहीतरी तप केलंय, ज्याने काहीतरी पुण्य आणि परोपकार केला. आणि मग ती माणसं इथून गेली की अशा ठिकाणी जाऊन पोहोचतात. आणि तिथं पोहोचल्यानंतर त्यांचा जो भाव आहे तो तुकोबारांनी शब्दामध्ये अभंगाच्या ज्या वेळेला मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये साधना करून एखाद्या विशिष्ट पदाला पोचतो, व्यवहारात असो किंवा परमार्थामध्ये असो. व्यवहारात असलं तर आपण एखाद्याला विचारतो कसं काय, तुम्ही या पदावर पोहोचलात, आता तुमची अवस्था कशी काय. ते म्हणतात नाही, आता आम्ही पदावर आहे ना, आम्हाला सगळ्यांवर काय ठेवलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे. बरं, नुसतं लक्ष ठेवून उपयोग आहे का. तुम्ही ज्या पदाला पोहोचलात त्या पदाला साजेल शोभेल असं कर्म तुम्हाला करावं. आणि जर तसं केलं नाही तर तुम्हाला पदावरून खाली ओढल्याशिवाय राहा. म्हणून एक लक्षात ठेवा, हा झाला व्यवहार. पण परमार्थामध्ये तसं नाही. परमार्थामध्ये एकदा तुम्ही त्या पदाला पोहोचलात, त्या ठिकाणी पोहोचलात, तर त्या ठिकाणचं जे काही महत्व आहे ते तुम्हाला प्राप्त होतं. तुम्ही त्या स्थळासारखे, त्या तत्वासारखे होतात ना. उदाहरणार्थ, तुमच्या धरणाचं पाणी जर नदीने सरळ समुद्राला जाऊन मिळालं तर ते एकदा समुद्राला पाणी मिळाल्यानंतर ते परत तुमच्या धरणाचं होऊ शकत नाही. का बरं. आता त्याला तुमच्या गावच्या नदीचं, धरणाचं नाव सुद्धा राहत नाही. कारण ते कुठं पोहोचलंय बरं, समुद्राला पोहोचले. आता समुद्राला पोहोचल्यानंतर ते मर्यादित नाही राहिलं ना,
ते एवढं अमर्याद झालं, एवढं अमर्याद. समुद्राचा जेवढा जेवढा विस्तार आहे ना तेवढा विस्तार त्या पाण्याचा झाला. कोणत्या? आपल्या इथून गेलेल्या एका ओळाचा म्हणा, एका थेंबाचा म्हणा, एवढा मोठा विस्तार झाला. आता एवढा मोठा विस्तार झाल्यानंतर मला सांगा, ते समुद्राचं पाणी परत जर त्याची बाष्पीभवन होऊन वाफ झाली पाण्यात आणि परत जर पाऊस आला तर तो कुठं पडणार आहे? जमिनीवरच पडेल ना, तो कुठं तरी पडेल का नाही? पण मला सांगा, तो एक थेंब एवढा व्यापक होतो, ज्या ज्या वेळेला तो थेंब व्यापक होऊन परत जमिनीवर येतो, मला सांगा तो समुद्रापासून वेगळा निघाला. इथं आल्यानंतर तो ज्या गावात पडतो ना त्या गावचा होतो. हे कुठलं पाणी म्हटले चाललंय? नाही म्हटले, हे इकडून आलेले गाभरवाडीचं आहे ना, ते तिकडे चालले. ते गाभरवाडीचं पाणी नाही, ते समुद्रातच आहे. ते समुद्रातच आहे, ते फक्त या ठिकाणी आल्यामुळे ते गाभरवाडीचं झालं. मग तसंच आहे, आपण ज्या कुळात येतो ना त्या कुळाचे होतो. त्याला काही मर्यादा असतात, त्याला काही काळ असतो, वेळ असतो. तेवढ्या काळापुरतं ते तिथं राहते आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर म्हणतो, अरे काल तर लय वाहत होतं, आता कुठं गेलं धरणात, धरणातून गेलं नदीला, नदीतून गेलं परत समुद्राला. म्हणजे हे थांबणं जगात कुठंच नाही. लक्षात ठेवा. उपजेते नासे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र दैसे परिणामिका. हे सारखं फिरतच राहणार आहे. परत फरक एवढाच आहे की आपल्या घरातली व्यक्ती गेलो परत ती आपल्याच गावात आपल्याच घरात येईल का नाही हे सांगता येत. पण ज्या ठिकाणी ती गेलेली आहे तिथून मात्र पुन्हा त्याचं लक्ष या जगावर असतं. समुद्राचं लक्ष जगावर आहे, कारण समुद्राला जगाला पाणी द्यायचे. लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराज तो भाव धारण करून म्हणतात, येथून या ठाव मी जिथं पोहोचलोय ना, अवघे लक्ष याचे भाव. आता सगळीकडे माझं लक्ष लागलंय का? मी अशा ठिकाणी पोहोचलोय की तिथून सगळीकडे लक्ष पोहोचतं. असं कोणतं ठिकाण आहे? उंच देवाचे चरण, तेथे झाले अधिष्ठान. म्हणून अशी काही माणसं आहेत ज्यांनी स्वतःचा जीवन प्रवाह योग्य पद्धतीने नेला. ती समुद्राला जाऊन मिळाली. नदी जशी मिळते तशी. पण जे डबक्यात साचली आहेत ना ती असं म्हणू शकत नाही येथून या ठाऊ अवघे लक्ष याचे भाव. डबक्याला काय कळणार महाराज? डबक्याचं आयुष्य कमी असतं. डबक्यातल्या पाण्यामध्ये किडे पडतात, त्याच्यात शेवाळ होते, ते नष्टही होते. पण ज्याने ओघ धरलेला आहे हाच ओघ तुकाराम महाराजांनी सांगितला. कशाचा ओघ चाललेला आहे? तुकाराम महाराज म्हणतात, बस प्रेमे चालेला प्रवाह नाम ओघ लवला हो. तुकाराम महाराज म्हणतात, जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकांशी प्रेमाने वागलो, हा माझ्या जीवनाचा प्रवाह. आणि आयुष्यभर जेवढं जीवन जगलो नाम ओघ लवला हो. जसं एखादा ओळ व्हावा ना, असं माझ्या मुखातून नामस्मरणाची साधना वाहत गेली आणि त्याचा परिणाम आता मला कोणाचा त्रास नाही, आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. तुम्ही बघा बरं, सोपं आहे. जर विचार केला तर आपल्याला असं वाटतं आपलं गाव आपलं घर बरं आहे. तुम्हाला सांगू, घरात त्रास व्हायला लागला ना असं वाटतं घर पण नसलेलं बरं. जायचं तरी कुठं? तुम्ही जिथं जाल ना तिथं ही प्रकृती तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. साधूला सुद्धा एका ठिकाणी थांबता येत नाही, देवाला सुद्धा एका ठिकाणी थांबता येत नाही. आपण किती दिवस राहणार आहे? म्हणून जेवढं आयुष्य आपल्याला मिळाले त्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट करायची, त्याला म्हणतात परमार्थाची साधना. ती दोन्हीकडे कामाला येते, इथं पण कामाला येते. महाराज, परमार्थ करणाऱ्या माणसाला काही नाही मिळालं किंवा आदर तरी मिळतो, लोक रामराम तरी घालतात, पाय तरी पडतात, नाही काय झालं चहा तरी पाजतील, पाणी तरी पाजतील ना. मग परमार्थाची साधना अशी की तुमचा आदर आणि कदर समाजामध्ये. मग तोच परमार्थ जर तुम्ही आयुष्यभर केला तर शेवटी भगवंत परमात्मा सुद्धा तुमचा आदर करेल. आणि नाही काय झालं तर करा हरिभक्ती परलोकी हे कामा, सोडविन यमापासून या. नाही कोणी विचारलं नाही विचारू द्या, किमान यम तर विचारील, बाबा परमार्थ केला, नामसाधना केली, माझ्या त्रासातून तू मुक्त झालास, तुला माझा कुठलाही त्रास नाही. आणि जर वाटत असेल आपल्याला काय करायचं हरिभक्ती नाही केली तर काय बिघडलंय, तर मग कळो येईल अंत काळीन प्राण प्रयाणाची वेळ. मरताना कळल बायकाचा पोरांचा किती त्रास आहे, हा मरताना सगळ्याला कळणार आहे. महाराज, आम्ही किती कंबर बांधून प्रवचन केली तरी आम्हाला मरताना कळल ना. बायको किती त्रास देणार आहे, पोरं किती त्रास देणार आहे, संसार किती त्रास देणार आहे. असं काही नाही गाथा खूप पाठ केला म्हणजे संसाराचा त्रास होत नाही.
फरक एवढाच आहे, कोणत्या पद्धतीने पाठ केला हे महत्वाचं आहे. जर तुम्ही निस्वार्थ सेवा करत असाल, जर भगवंतावर विश्वास ठेवून साधू संतांची सेवा करत असाल, मग तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. पण तुम्ही सारखं जर धनाचे लोभी होऊन परमार्थाची साधना करत असाल, स्वार्थासाठी जर साधना करत असाल, तर मरताना तुमचा गाथा सुद्धा तुमच्या बरोबर बसल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणणार तू अभंग सांगून वाटोळ करून घेतलं, तुझा उद्धार याने होणार नाही. केलेली साधना वाया जाणार नाही, लक्षात ठेवा. साधना वाया जाणार नाही, पण योग्य फल मात्र मिळणार नाही. ज्याला योग्य फल पाहिजे ना, तुकाराम महाराजांनी त्याच्यासाठी साधना सांगितली. आम्ही जे केलं, आम्ही बंधनातून मोकळे झालो. बंधनातून मोकळे होण्याकरता आम्ही साधना काय केली? जीवनात एकच गोष्ट केली, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीववा. एवढं केलं आणि हे करता 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 या सगळ्या बंधनातून मुक्त झालो. आमचं जीवन विठ्ठलमय केलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले आणि काम क्रोध केले घर रीते. काम क्रोधाने घर रिकाम केलं आणि आता असं ठिकाण तयार झालं तिथं विठ्ठलाशिवाय काहीच नाही. आणि अशा ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलोय. मला सांगा, तुकाराम महाराज म्हणतात, इतकं चांगलं ठिकाण मिळाल्यावर आम्ही ते सोडू का? तुकाराम महाराज म्हणतात, सोडू का?
चरण तेथे झाले अधिष्ठान. माणसाने आपल्या जीवनात एखादं स्थान असं धरून राहावं की जिथं फक्त आपल्याला देवाच्या चरणाची प्राप्ती होईल. आपल्याला माहिती नाही आपलं मरण कधी आहे, आपल्याला माहिती नाही आपल्या मरणानंतर काय होणार आहे. पण मरणाच्या अगोदर दोन गोष्टी आपल्या हातात आहेत की ज्या फक्त आपल्याला देवापर्यंत घेऊन जाणार आहेत. त्यापैकी एक आहे आपण आपल्या आयुष्यात केलेला सत्संग, संतांचा संग, आणि दुसरं आहे आपली नामसाधना. देवापर्यंत पोहोचवण्याचे हे दोन मार्ग आहेत. या दोन मार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल आपण करावी. आज ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रघुनाथजी गणपत चिखले या गावचे ते मृदंगमणी, ज्यांनी भजनामध्ये मृदंग वाजवण्याचे कार्य केलं. कोणतीही परमार्थातली साधना असू द्या, आपल्याला फळ दिल्याशिवाय राहत नाही. आयुष्याचा शेवट कधी आहे कसा आहे माहिती नाही, पण आपल्या आयुष्यात आपण काय करायचं हे आपण ठरवू शकतो. त्यांच्या जीवनात त्यांनी जे जे कर्म केलेले आहे त्या कर्मानुसार भगवंताने त्यांना गती प्राप्त करून दिलेलीच आहे. पण त्यांच्याविषयी कृतज्ञता अंतःकरणात धारण करून त्यांच्या परिवाराने जर त्यांचं पुण्यस्मरण आज या ठिकाणी संपन्न केलेलं आहे तर नक्कीच तुकोबारांचा एक शेपक अभंग आहे. बरं, शेपक आहे पण प्रमाण फार सुंदर आहे. तुका म्हणे पितरे आशीर्वाद देते आणि कल्याणी चिती त्यांचे. आपले पितरच आपल्याला आशीर्वाद देतात, दुसऱ्याचा आशीर्वाद घ्यायची गरज नाही. एक वाक्य थोडस बोलून जातो. आपल्या आई बापाच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद माणसं कमी घेतात, पण नकोत असल्याच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद तर मिळणारच नाही, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यात मोठा आशीर्वाद आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा असतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो साधू संतांचा आहे, त्याच्यानंतर गुरुचा, मग अतिथीचा आहे. सगळ्यात पहिला आशीर्वाद आपल्या आई वडिलांचा आहे. म्हणून ज्यांनी आई वडिलांविषयी अंतःकरणात कृतज्ञता धारण केलेली त्यांना नेहमी आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ज्यांनी हे पुण्यस्मरण या ठिकाणी आज संपन्न केलेलं आहे, त्यांचे सुपुत्र असतील, त्यांचा परिवार असेल, त्या परिवाराला त्यांच्या पितरांचा आशीर्वाद लाभो अशी पांडुरंग परमात्म्याच्या माझ्या सेवेला विराम. ज्ञानेश्वर